अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा बोळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो मुक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. श्री ज्ञानेश्वर समाधी तीर्थम, आलंदी आलंदी आलंदी. स्मरणे नैव हि भवति जनोयम, आनंदी आनंदी आनंदी. विमले इंद्रायणी शुचिजले, तरंग कल कल कले. श्री ज्ञानेश प्रवचन मनिशं, ध्वनति मदन्तस्थले. रसाल भाषां चंचल रसाल शाखां चंचल पल्लव ताल मर्मध्वनि. नूनं श्रुतिपथमुपैति सहसा ज्ञानेश्वर वाणी. कुंजे कुंजे विहंगमाला मंगलकलकूजनं, नदति मदन्तःकरणे नूनं ज्ञानेश्वर गानं. तरंगिणी जल विचलित विवलित, ललित दीपिका प्रभा ललित दीपिका प्रभा. अहो भासते कापि समक्षं ज्ञानेश प्रतिभा. सुवर्ण पल्लव पुण्य पिप्पले इह स्थले भगवन्. जने जने ज्ञानेश भासते सदैव परमात्मन्. जने जने ज्ञानेश भासते सदैव परमात्मन्. जने जने ज्ञानेश भासते सदैव परमात्मन्. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि अनुभवामृत साधकांना सादर वंदन. खरं म्हणजे आपण 7-8 पर्यंत ओव्या घेतलेल्या आहेत आणि आज 9वी 10वी ओवी पाहणार आहोत. सगळ्यांच्या मनामध्ये अनुभवामृतात काय एवढं वेगळं सांगितलं आहे. काल मी सांगितलं की अनुभवाचं अमृत, आपल्याला अमृताचा कलश हा आपल्याला ज्ञानदेवांनी आपल्या हातामध्ये दिलेला आहे. आता त्या अमृतातलं एक एक अगदी छोटासा थेंब कण एवढा जरी रोज आपण प्राशन करत असलो, ते हळूहळू आपलं
आपल्याही जीवनाचं अमृत होऊन जाईल किंवा अमृत कलश होऊन जाईल आणि आपण काय म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आपल्या हातून अशी काहीतरी अलौकिक समाजासाठी एखादी कलाकृती असेल, काही विचार असतील, आपलं आचरण असेल, हे जर घडलं आणि अनुभवातून आपण असे समृद्ध झालो तर आपल्याला अधिक यश मिळेल किंवा आपण खऱ्या अर्थानं जीवन म्हणजे काय म्हणू, मनुष्य जन्माला आलो त्याचं सार्थक केलं असं म्हणता येईल. आपण कालच्या 8व्या ओवीमध्ये पाहिलेलं होतं. 8वी ओवी अशी होती, जया एक सत्तेचे बैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे. असं अनादी अनंत जे दोघंजण नांदत आहेत, शिव आणि शक्ती, त्या दोघांचं एकलेपण आपल्याला दिसतंय किंवा जाणवतंय किंवा समजून घ्यायचे आणि तसंच आपल्याला सुद्धा आचरण करायचं. हे शिवशक्ती म्हणजे ज्ञानवृत्ती आहे. ते दोन दिसले तरी एकच आहेत, अनादी आहेत आणि एकरूप आहेत. त्यांचा जन्म ठाव ठिकाणा त्यांचं काही आपल्याला काळ सांगता येत नाही, कारण ते अनादी अनंत आहेत. शेवटपर्यंत त्यांचं असंच हे वास्तव्य किंवा त्यांचं हे राहणार आहे आणि ते ज्ञान आपण समजून घेतो आहोत. ज्याला ही एकसत्ता किंवा ज्यांना एकसत्तेची बैठक आहे, ज्यांना एका स्वयंप्रभ म्हणजे प्रकाशरूप परमशिवाचं अलंकरण आहे, असे हे उगमरहित एकरूप अज्ञानानं नांदत आहेत आणि त्यांना आपलं वंदन असू देत. ते शिवशक्ती आत्ताच पाहिलं आपण की प्रियकर प्रेयसी, बाप मूल, अर्थ मूल असे किंवा आई मूल, अशा सगळ्या गुरु शिष्य अशा सगळ्या रूपातनं 5 जोड्यामधून ते व्यक्त होत असतात आणि आत्मिक पातळीवरचं म्हणजे प्रेमलक्षणा किंवा भक्तिप्रेम चेतनेच्या स्तरावरचं त्यांचं जे प्रेम आहे ते आपण मानलं पाहिजे. ज्ञानेश्वर नावाच्या परिपूर्ण चैतन्याला सामोरं जायचं असेल तर आपल्याला देखील या चेतनाप्रमाणेच किंवा या चेतना अवस्थेचं आत्मभान ठेवलं पाहिजे. माऊलींच्या गळामिठी घातली पाहिजे आणि हाही एक काय म्हणू आपण प्रयत्नच असेल की उत्स्फूर्त उत्संबळणं हे सांगणं अवघड आहे. असं म्हणतायत की नम्रपणे ते सांगतायत की हे जे काही आहे त्याचंच नाव अनुभवामृत आहे, अनुभवाचं अमृत आहे. आपल्याला आता पुढे पुढे ज्या ओव्या येतील ना त्याच्यामध्ये अनुभवामृत हा असा उल्लेख येईल. पण नामदेवांनी अमृतानुभव काय असतं, नेहमी पहिला शब्द जेव्हा समास बनवायचा असतो तेव्हा पहिला शब्द लहान अक्षरांचा, कमी अक्षरांचा आणि पुढचा मोठा हा वाचायला, म्हणायला, उच्चारायला सोपा असतो. अनुभवामृत म्हणजे अनुभव अधिक अमृत, अनुभवाचं अमृत हे म्हणायला थोडंसं आपल्याला लांब बोलावं लागतं, कष्ट पडत आहेत. मग त्या दृष्टीनं अमृतानुभव, अमृत शब्द पहिल्यांदा 3 अक्षरी आहे आणि अनुभव 4 अक्षरी आहे. तो जोडल्यानंतर पटकन उच्चार करता येतो किंवा अमृत हा शब्द माणसाला आकर्षित करून घेतो. अनुभवापेक्षा सुद्धा आपल्याला सगळ्यांना अमृताची ओढ आहे, अमृतमय जीवन व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला अमृतानुभव आपण शिकतो आहोत. नामदेवांनी सांगितलेला तो फरक आपण लक्षात घेतला. पण जेव्हा जेव्हा ज्ञानदेवांच्या ओव्या पाहू तिथे अनुभवामृत असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तो आपण ज्या ज्या ठिकाणी येईल तो अनुभवला, तो पाहिला की आपल्या लक्षात येईल. आता 9वी जी ओवी आहे ती बघा, भेदू लाजोनी आवडी. आता सगळे माझ्या मागून म्हणत असतील, आपल्याजवळ पुस्तक असेल तर, नसलं तरी माझ्या मागोमाग आहात तिथेच म्हणा, म्यूटमध्येच म्हणायचे, अनम्यूट नाही करायचं. भेदू लाजोनी आवडी, भेदू लाजोनी आवडी, ये करसी देत बुडी, ये करसी देत बुडी, जो भोगणया ठाव काढी,
जो भोगणया ठाव काढी द्वैताचा जेथे, जो भोगणया ठाव काढी द्वैताचा जेथे, भेदू लाजोनी आवडी. अहो, त्या भेदालाच लाज वाटते. म्हणजे कधी कधी एकरूपता किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी ज्ञानदेव म्हणतायत की जणू काही या भेदालाच लाज वाटायला लागली. जो भेदू भोगणया द्वैताचा जेथे, जेथे म्हणजे अनादी काळापासून एकरूपानं असणाऱ्या ह्या प्रकृती पुरुषात ठाव काढी. ठाव म्हणजे तसा ठाव ठिकाणा म्हणतो तसा शब्द वापरलेला आहे. ठाव काढी द्वैताचा जेथे, आणि तो द्वैताचा किंवा द्वैतसिद्धी न झाल्यामुळं तो एकरसी आवडी बुडी देतो. ती एकरसामध्ये बुडी देतो. आता मागे आपण चांगदेव 65 एक छोटंसं उदाहरण पाहिलं होतं, ते माझ्या डोक्यात पक्क बसलेलं आहे की समुद्राची अथांग खोली किती पाहायची आहे, किती आहे हे पाहण्यासाठी मिठाची बाहुली खोल दडी मारते आणि खोल खोल जात राहते. तिला तो अंत तर कळतच नाही, पण ती मात्र त्यात विरघळून जाते. तसं हे आपल्याला द्वैत दिसते, पण या द्वैताला शोधण्यासाठी किंवा द्वैतसिद्धी न झाल्यामुळं शेवटी एकरसामध्ये आपण बुडी देत आहोत किंवा बुडी द्यावी लागते. अनादी काळापासून एकरूपानं असणाऱ्या प्रकृती पुरुषांमध्ये भोग्य आणि स्वतंत्र प्रकृती किंवा भोक्ता असा स्वतंत्र पुरुष, म्हणजे एक आहे भोग्य आणि एक आहे भोक्ता. आत्ताच दासबोधामध्ये पाहिलं की नवीन लग्न होतं किंवा तारुण्यात पदार्पण केलं जातं आणि पुरुष आणि स्त्री यांचं एक नवीन नातं सुरू होतं. मग त्या विषयांचं सगळं आकर्षण किंवा काम हा जो पुरुषार्थ मानलेला आहे आपल्याकडं, पण त्याच्या मागे सगळेजण लागायला लागतात आणि मग ती द्वैतसिद्धी करायला माणूस जो जातो, तो जो भेद आहे तो कधीकधी भेद सापडला नाही किंवा कळला नाही, म्हणजे भेदाचं कार्य झालं नाही, तर मग हे एकमेकांपासून विलग होत नाहीत. एकमेकांची निवड न झाल्यामुळं ते लज्जित होतात, लाजोनी आवडी, त्यांना लाज वाटते आणि मग सच्चिदानंद एकरूप असं त्यांचं रूप होतं. प्रकृती पुरुषांच्या ठिकाणी बुडी घेतली म्हणजे भेद आहे तोच अभेद आहे हे लक्षात येतं. सरळ सरळ शब्दार्थ अगदी म्हणायचा झाला तरी लक्षात घ्या की त्यांचं जो भेद आपल्या भोगाकरता त्यांच्या ठिकाणी द्वैत शोधण्यासाठी गेला. सोप्या भाषेचं बघा आता की जो भेद आहे, प्रकृती वेगळी पुरुष वेगळा, तर तो जो भेद आहे तो भोगण्यासाठी किंवा द्वैत शोधण्यासाठी गेला, शोधायला गेला, पण द्वैत सापडलंच नाही आणि लाज वाटून त्यानं त्यांच्या आवडीच्या एकरसातच जीव देऊन टाकला म्हणजे तोही त्यात मिसळून गेला. म्हणजे हे द्वैतच संपतं. द्वैत माणसाला अज्ञानात पाडतंय, द्वैतामुळं दुःख होतंय. दुःखाला जो आपल्याला सगळा हा संसार आहे आणि त्याच्यातली जी दुःख भोगावी लागतात ती या द्वैत भावनेमुळे लागतं. म्हणजे व्यवहारामध्ये दोन व्यक्तींमध्ये ऐक्य असून भेद नाहीच अशी प्रतीती जेव्हा येईल, तू मी म्हणता ना, तू मी मी सारखं चालतं आपलं घराघरातून, तर तोच जर भेद संपला आणि ऐक्य स्थिती जर लाभली तर किती आनंद होईल. कुठलंच दुःख भोगावंच लागणार नाही आहे. आणि तसंच या प्रकृती पुरुषांच्या ऐक्यरसामध्ये द्वैत आहे म्हणून आपण जर पाहायला गेलो तर तो भेद आपल्याला कधीच सापडणार नाही. ज्ञानदेवांनी पुन्हा पुन्हा तो अनुभव घेतला आहे की इथं भेद नाहीच. अपकीर्तीला लाजून या एकरसामध्ये म्हणजे परमात्मा स्वरूपामध्ये जो भेद बघायला गेलो ना तोच बुडी देतो की आता काय शोधू मी, शोधण्याजोगं काही नाहीच आहे. जशी ती मिठाची बाहुली समुद्राची खोली बघायला गेली पण ती त्यात एकरूप झाली, तसा हा जणू काही जो भेद बघणार आहे हा जीव त्याच्यामध्ये बुडून जातो किंवा जीव देतो. आणि प्रकृती पुरुषांमध्ये भेद आहे हे पाहू जायला गेला
तर भेदच अभेद होऊन जातो. अगदी सोपं असं आहे की भेदामध्ये अभेद आहे, तिथे भेद नाहीच. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपल्याला या एकरूपतेतून आपल्याला एकरूप व्हायचं, आपल्याला म्हणजे अभेदात राहायचं किंवा अभेद समजून घ्यायचं, हे आपल्याला ज्ञान होईल. म्हणून भेद म्हणजे द्वैत, आवडी म्हणजे प्रेमामध्ये, एकरसी म्हणजे पुन्हा प्रेमातच, ठाव म्हणजे मागमूस, तो जो थाऊ शब्द वापरलेला आहे, थाऊ म्हणजे ठाव किंवा शोध म्हणजे ठाव ठिकाणं आपल्याला एखाद्या गोष्टीचं. समजा आपण प्रवासातनं एखाद्या गावी गेलो आणि आपल्याला कोणीतरी पत्ता दिलेला असतो की बाबा ह्या पत्त्यावर तुम्ही जा. आता काय नगरांची नावं बदलतात, त्या कॉलन्यांची नावं बदलतात किंवा ते सगळंच तिथेच खूप खूप नव्या इमारती होतात. पूर्वीचा वाडा असतो, तो वाडा पाडून आता तिथे फ्लॅट बनलेले असतात, मोठी इमारत झालेली असते. आणि मग आपण शोधायला जातो तर आपल्याला ते सापडतच नाही. पण नंतर काय सांगतात काही जण की अहो आम्ही जे एकत्रित 50 लोक राहत होतो त्यांनीच आता प्रत्येकानं वेगळा फ्लॅट केलेला आहे, पण आम्ही तसे एक आहोत, पण आता सोयीच्या दृष्टीनं आम्हाला वेगवेगळ्या बंगल्यात राहावं लागतं आहे सोयीसाठी. कारण पुढची पिढी वाढली, त्यांच्या पुढची वाढली, 3-3 पिढ्या एका वाड्यात राहणार कशा, नांदणार कशा. तसं हा जो भेद आहे तो स्वतः लाजला किंवा भेद बघायला गेलेलाच तो भेद लाजला आणि त्याच्या लक्षात आलं की यांच्यामध्ये अभेद आहे. आत्तासुद्धा मग ती जी सगळी कुटुंब असतात हे एकत्रित राहत असतात. त्यांचे जे सण समारंभ असतील त्यावेळेला ते एकत्रित येतात, एकमेकांच्या सुखदुःखाच्या क्षणी ते एकत्रित असतात. पण फक्त असं त्यांच्यामध्ये असा आपल्याला भेद दिसतो. म्हणजे प्रेमा माझी 64मध्ये बघा गुलाबराव महाराज म्हणतात, प्रेमा माझी भेद गेला तो आनंदामध्ये बुडाला, अद्वैताचा भोगता झाला तोही हरपला भक्ती योगे. पण त्याच्यासाठी भक्ती महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही भक्तीच्या मार्गाला लागाल, भक्ती करायला लागाल, त्यावेळेला हा सगळा प्रेमामधला भेद बुडून जातो, संपून जातो आणि तो फक्त आनंदात बुडतो, आनंदाच्या रसामध्ये बुडून जातो. आणि मग त्याला फक्त अद्वैतच दिसतं, सगळीकडं अद्वैत, सगळीकडं सुख, सगळीकडं आनंदच, दुसरं काही दिसतच नाही. इतका आनंद त्याला ज्ञानदेवांना मिळालेला आहे. त्यांना कुठंच द्वैत दिसलं नाही हो. त्यांना खळ आणि सज्जन हे दोन्ही सारखेच दिसत होते. कारण त्या खळामधला सुद्धा जो परमात्मतत्व आहे ते आत्मतत्व शुद्ध आहे ना. त्याचं आचरण ह्या पूर्वीच्या कर्मामुळं किंवा आत्ताच्या काही ह्याच्यामुळं जरी बदललेलं असलं तरी त्यांनी त्याला शुद्ध होण्यासाठी प्रार्थना केलेली आहे विश्वात्मक देवाकडं. तसं आपल्या परमप्रेमामुळं परमात्मा ज्ञानवृत्तीरूप होताना ज्ञान आणि वृत्ती यांच्या भिन्नपणाचा आपल्याला भास होतो. कारण अजून आपण अज्ञानीच आहोत. आपण व्यवहारातलंच ज्ञान मिळवणारे आहोत. परमार्थातलं ज्ञान मिळवण्याच्या मागे अजून आपण फारसे लागलो आहे मागे, पण समजण्या एवढी अजून आपली उंची गाठलेली नाही आहे. आणि म्हणून काय होतं की ज्ञान आणि वृत्ती हे परमप्रेमामुळं यत्किंचितही परस्पराहून भिन्न होत नाहीत, निराळे होतच नाहीत. त्यांचं अत्यंत ऐक्य असतं. परमप्रेमात भेद उरतच नाही. खरंच राधा असेल, राधाकृष्ण, मीरेनं हे केलेलं आहे, शबरी, अहल्या, रामाच्या भक्तीमध्ये हे सगळे इतके रमून गेलेले होते. अहो साक्षात सीतासुद्धा. नाहीतर ती अशी आजकालची जर मुलगी असती तर म्हणली असती त्याच्या नशिबानं तो चाललाय वनात, मी कशाला हे करू, मी आजपर्यंत राजकुमारी म्हणून राजवाड्यात वाढलेली आहे आणि मी कशाला काट्याकुट्यात जाऊ. पण ही जी परमप्रेमामृताची एकी आहे, ऐक्य आहे, म्हणून ती काय म्हणते, वनवास हा सुखाचा सुखाचा, वनवास हा सुखाचा, खांबास 4 वेळू शाकारणी तृणाची,
कानी सुरेल वाणी माझ्याच कंकणाची भूमीवरी असे हा संसार पाखरांचा वनवास हा सुखाचा. एकदम आठवलं गाणं. कारण का की ती सीता असेल, पतिव्रता यापूर्वीच्या सगळ्या, द्रौपदी सुद्धा तशीच 5 पांडवांबरोबर सगळा वनवास तिलाही भोगायला लागलेला. पण त्यांच्यामध्ये असं द्वैत झालं का हो? कधी ती भांडली का? फक्त एकदा प्रश्न तिनं विचारले. ज्या वेळेला दुर्योधनानं आणि दुःशासनानं तिला ओढत आणल्यानंतर तिची जी सभेमध्ये विटंबना झाली, त्यावेळेला ती प्रश्न विचारते की माझा काय दोष आहे आणि मला पणाला का लावलं आणि आता माझं रक्षण करायला तुम्ही का येत नाही. अगदी भीष्म आणि द्रोणाचार्यांना सुद्धा तिनं प्रश्न विचारले होते की एवढे ज्येष्ठ श्रेष्ठ इथं बसलेले आहेत आणि का बरं माझी अशी विटंबना, खाली डोळे म्हणजे खाली मान घालून आणि डोळे अगदी मिटवून घेतल्यासारखे तुम्ही सहन करत आहात. की ज्या द्रौपदीला अक्षरशः खिडकीतून आलेला वाऱ्याचा स्पर्शसुद्धा हे 5 पती लावून देत नव्हते. म्हणजे इतके तिला सुखात, तशा अर्थानं सुखात ठेवत होते जेव्हा राजवाड्यात होते तेव्हा. आणि त्यांना आता हे कसं सगळं सहन होतं. पुढं तिनं वनवास सोसला, सैरंध्रीची भूमिका घेतली, पण कुठल्याही भूमिकेत ते एकमेकापासून विलग झाले नाहीत. अशी जी उदाहरणं आहेत ती आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवायची. आणि हीच अवस्था शिवशक्तीची आहे, ज्ञान आणि वृत्तीची आहे, प्रकृती आणि पुरुषाची आहे. वेगळी नावं द्या, पण शेवटी रूप ते एकच आहे. आणि आत्मसुखात सगळी बुडालेली आहेत, कारण ऐक्य अनुभवल्यानंतर आत्मसुख मिळणारच आहे. प्रत्येकाला, समोरच्या प्रत्येकाला जर तुम्ही परमात्मरूपानं पाहिलं, ब्रह्मरूपानं पाहिलं. आता बघा ती दृष्टी यायला लागली. रस्त्यानं जाताना असे सगळे प्राणी पक्षी असतात. आम्ही आता त्या यायला गेलेलो होतो, मिरजेला असतील माझ्यापैकी, त्यापैकी आमच्या मैत्रिणी इथे ऐकतही असतील की तिथे गायींचा गोठा होता आणि त्या गायी अशा बाहेर येऊन उभ्या राहायच्या. आम्हाला ज्या मार्गावरनं जायचं, एक तो अगदीच ताकदवान होती आणि अगदी भिंतीला खेटून होती. सगळ्या म्हणे नाही पलीकडे जाता येणार. तर म्हटलं ती काय करणार आहे आपल्याला, ती तर गोमाता आहे. आणि तिला असे टेकू अगदी लागून मी पलीकडे गेले, खरंच काही झालं नाही. सगळे म्हणे अहो तिनं हे दिली असती, लाथ मारली असती, तुम्हाला ढुशी दिली असती, काय केलं असतं. हे द्वैत जेव्हा आपल्या मनामध्ये सारखं असतं ना, तेव्हा हे भय असतं. आता हे माझं उदाहरण म्हणजे अगदी किरकोळ आहे, एवढं काही फार मोठं नाही. ज्ञानदेवांनी तर रेड्याच्या मुखातून वेद वदवलेत, कारण तिथेच ते परमात्म तत्व आहे. ते त्यांनी अनुभवलं होतं, पण तरी ते आत्ता पुन्हा समजावून सांगतायत, अनुभवातून अधिक जास्त समजावून सांगतायत की भोक्ता आणि भोग्य हे दोन्ही गोष्टी एकच होतात. तेही द्वैत आता त्यांच्या मनामध्ये उठत नाही. अद्वैत घेऊनच सगळीकडे ते व्यवहार करतात आणि आपणच भोगता आणि आपणच भोग्य होतो. म्हणून गीर्वाण अनुभवामृतमध्ये काय म्हणतात बघा, निमज्जैकरसे प्रीत्या, निमज्ज म्हणजे बुडालेले पूर्ण, ऐकरसे म्हणजे एकाता ऐक्यामध्ये, प्रीत्या प्रेमाने, भेदस्तस्मात् स्वलज्जया आणि स्वतःचा भेद बघण्याच्या दृष्टीनं लाजलेले, बहिस्वानंद भोगाय बाहेरचा सगळा आनंद भोगण्यासाठी, द्वैतमादाय निर्ययौ पण ते द्वैत घेऊन ते निर्ययू निघून गेले, म्हणजे त्यांचं द्वैतच त्या ठिकाणी संपलेलं आहे. आता अभंग अनुभव अमृतात आपले स्वरूपानंद म्हणतात, भासता ही दोन. बघा या सगळ्या ओव्या जर तुम्ही छान म्हणतीये, पण ते पाठवणं होईना, ऐकण्याचा आनंद घ्या तुम्ही, नंतर मी पाठवून देईन जेवढे जमतील तेवढे. भासता ही दोन म्हणोनिया तेथ, भेदमूर्तिमंत स्वये जेव्हा. खरं ती भासतात दोन म्हणून तो भेद वाटतोय आपल्याला, पण शिवशक्ती माझी शोधू पाहे द्वैत, तेव्हा तो लज्जित होऊनिया. या शिवशक्तीमध्ये जेव्हा द्वैत पाहायला लागतोय तेव्हा तोच लज्जित होतो, किंवा लाजवणी आवडी असा शब्द छान वापरलेला ज्ञानदेवांनी. अभेदाचे झाला अद्वैताचा भोगता,
प्रेमबुडी देता एक रसी. अभेदाचे झाला अद्वैताचा भोगता, प्रेमबुडी देता एक रसी. एकदा आपण अद्वैत स्वीकारलं, अभेद मानायला लागलो, गरीब श्रीमंत म्हणून ज्ञानदेवांनी 12व्या वगैरे अध्यायामध्ये किती सुंदर सांगितलेलं आहे की तो सूर्य श्रीमंताच्या महालावरही सूर्य आपला प्रकाश देतो आणि गरिबाच्या झोपडीवरही देतो. तो भेद पाहतो का हो? ती उदाहरणं देऊन त्यांनी आपल्याला हा अभेद पटवलेला होता. पण तो त्यांनी या समाजामध्ये फिरताना वावरताना दर वेळेला तोच अनुभवला आहे. त्यांना कुणामध्येच दुसरं द्वैत काही दिसलंच नाही. म्हणून ते आपल्याला सांगतायत, अभेदाने झाला अद्वैताचा भोगता, प्रेमेबुडी देता एक रसी. आणि प्रत्येकावर प्रेम करावं. खरंच ना, मी नेहमी म्हटलं होतं ना की मला तो श्लोक फार आवडलेला आहे. प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति मानवाः, तस्मात् तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता. अगदी वचनामध्ये दरिद्रता ठेवू नका. प्रेम द्या, प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे. कुणाकडचा आवाज येतोय त्यांनी जरा बंद करावा. श्रुतंजय कोणतरी आहे त्यांच्यातला. श्रुतंजय, हां. तर पुन्हा पुन्हा सुरू झालाय. आवाज बंद करा कृपया. सगळंच आवाज ऐकू येतोय. ठीक आहे, कृपया असा म्हणजे चुकूनही आवाज आपला चालू करू नका. कारण सगळे एकरूप होऊन ऐकतायत. हे ऐक्याचं, हे अभेदाचं वर्णन ऐकायचं नाही आहे, तर आपण अनुभवायचं. घरामध्ये 10 लोक असतील, आता नाही आहे एकत्र कुटुंब पद्धती, पण कधी कधी का विना आपण एकत्रित येतो. आता आमचं मोठं कुटुंब होतं, तुम्ही तसंच काही वाटलं तर कधीतरी अनुभव सांगा. 7 जणी भाऊ होते. हे 7 भाऊ आणि 3 बहिणी. म्हणजे 2 बहिणी, 1 बहीण आधीच गेलेली होती माझ्या लग्नाच्या आधी. मग नंतर आम्ही 6 जावा. पण इतकं बहिणीसारखं, इतकं प्रेमासारखं, म्हणजे प्रेमानं राहणं हे किती फायद्याचं आहे. नाही तर जावा जावा असं जावा जावा शब्दच वापरला जातो. जावा जावा म्हणजे एकत्रित राहूच नाही. बहिणींपेक्षा, मैत्रिणींपेक्षा अत्यंतिक प्रेम आधी एकमेकांवर करा आणि त्यांच्या मुलांवर करा. आता कधीतरी आपण येतो एकत्रित, तेव्हा ते हॉटेलिंग वगैरे झालेलं आहे. पूर्वीच्या काळी घरात सगळे पदार्थ बनवले जायचे आणि ते बनवल्यानंतर मी तूपणा केला की माझ्या मुलाला मी मोठा देईन, दुसऱ्यांच्या मुलांना थोडंसं देईन, हा झाला भेद. पण आपल्याकडं बघा प्रसाद वाटण्याची म्हणून पद्धत आहे की प्रत्येकाला प्रसाद सारखाच द्यायचा आणि जरी कमी राहिला तरी कणभर मिळाला तरी समाधान. एका आजींचं उदाहरण मध्यंतरी मला मिळालेलं होतं की त्या उशिरा आल्या आरती आणि प्रसादानंतर आणि म्हणल्या मला फक्त प्रसाद दिला असता तर बरं झालं असतं, आरती गेलेली आहे माझ्या हातनं. तर मग त्या गुरुजींनी एक लाडू होता तो त्यांना दिला. त्या बाई एवढ्या उदार मनाच्या होत्या, त्यांच्या मनात आलं की मी उशीर आले म्हणून मला हा शेवटचा प्रसादाचा लाडू मिळाला, पण माझ्यानंतर असंच जर कोणी आलं तर, म्हणून त्यांनी फक्त त्यातले 2 दाणे 4 दाणे घेतले आणि पुन्हा त्यांच्या हातात दिला की असंच जर कोणी जर आलं तर त्यांना द्या. हे अद्वैत आहे. तसं आपल्या मुलांना, दुसऱ्यांच्या मुलांना भेद मानायचा नाही. खोटं वाटेल म्हणजे आता तुम्ही तेच करत असाल, पण काम करणारी जी मुलगी आहे किंवा जी मावशी असतील, काकू असतील, त्यांना आपल्यासारखंच वागवा. आपल्याच टेबलवर त्यांना जेवायला द्या. त्यांना सन्मानानं बोला त्यांच्याशी. त्या अगतिक होऊन आपली कामं करतात याचा अर्थ त्यांच्याकडे तिरस्कारानं बघू नका. रस्त्यावर असंच कुणीही मूल दिसलं, दुसऱ्यांचं जरी दिसलं, रडत असेल त्याचे अश्रू पुसा. आता परवा मी सांगितलं होतं की एक जण आहेत, आंब्याच्या आत्ता या मोसमामध्ये सगळ्या गरिबातल्या मुलांना आंबे कापून, हापूसचे आंबे कापून
डबे भरून नेऊन देत आहेत, त्यांचं प्रेम ते घेत आहेत. तर हे जे प्रेम आहे ना, हा जो अभेद आहे ना, हा आपल्याला एकतेकडे नेणार आहे, अनेकत्व संपणार आहे, भेद संपणार आहे आणि फक्त प्रेमामध्ये बुडी द्यायची. प्रेमे बुडी देता एक रसी, किती सुंदर सांगितलं स्वरूपानंदांनी सुद्धा. आणि या सगळ्याच संतांनी, आपल्या सगळ्या गुरूंनी, सद्गुरूंनी, सज्जनांनी आपल्या उदाहरणातनं सांगितलेलं आहे की सगळे समान आहेत. कुणीच खरं म्हणजे ना, असे जे गरीब असतील त्यांना छान आसनावर बसायला द्यावं जागा, कारण का त्यांना कधी हे सुख मिळणार आहे, ते बिचारे गरीब आहेत. पण अर्थात अगदी तिरस्कृत कधीही कोणाला करू नये. आणि ज्याला समर्थ म्हणतात तो विवेक पाळला पाहिजे. कुठल्या वेळेला कोणती गोष्ट करायची ही जर कळली तर हा भेद संपेल. कदाचित अप्रस्तुत वाटलं तर त्यांना कुठे का विना चांगलं स्थान देऊन त्यांनाही जेवायला वाढा, नाही करा. गर्दी असेल, मोठे मोठे लोक आलेले असतील तर त्यांनाही मान द्या, पण यांना अवमान करू नका. आता शिवशक्ती यातील भेद जो आहे, हा व्यवहारातले मी सगळा भेद सांगते, पण हा जो व्यवहार आहे तोच परमार्थामध्येही आपल्याला आणता आला पाहिजे. म्हणून तोच त्या दृष्टीनं आपण व्यवहारातला भेद संपला की परमार्थ आपोआप. म्हणून काय म्हणतात, आधी करावा संसार, हा नीट झाला तर आपल्याला परमार्थ नेटका करता येईल. संसार करावा नेटका, मग परमार्थ साधावा तितुका. परमार्थ म्हणजे वेगळं काही नाहीच आहे, सगळ्यांच्या ठिकाणी समबुद्धी पाहणं. किती सांगितलं हो 12व्या अध्यायात, तेच इथं सांगतायत ज्ञानदेव. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो हो. परवा मी सांगितलं की रावणाला सुद्धा दुष्टबुद्धी होती, पण तो सतत रामाचंच हे करत होता, चिंतन करत होता. म्हणजे दुष्टबुद्धीनं का होईना रामाचं चिंतन करणं, त्यामुळे त्याला गती मिळालेली, सद्गती मिळालेली. आणि रामाने त्याच्याकडं असा दुष्ट म्हणून नाही पाहिलेलं, पण योग्य त्याला शासन दिलं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्यात आपल्याला अवतार घेतलेल्या पुरुषांनी, म्हणजे देवांनी. आता शिवशक्ती यातील भेद, दोघांची अभंग प्रीती पाहून तो भेदच लाजला आणि त्यानं प्रीतीच्या एक रसात बुडी मारली. तो भेद एक रसाचा आनंद घेण्यासाठी अद्वैताचा तळ गाठतो त्या मिठाच्या बाहुलीसारखा. आणि सृष्टीमध्ये इतके अगणित पदार्थ आहेत, म्हणजे शिवशक्तीतील खरं भेद आहेत, पण या अगणित पदार्थांच्या निर्मितीनंही भेद, खरा भेद करूच शकला नाही. जरी व्हरायटी आहे, आपण विविधतेत एकता आहे, भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य सांगतो. बघा ना, अगदी छोटंसं फूल, बकुळीचं फूल, मोठं कमळाचं फूल, पण भगवंताला प्रत्येकच प्रिय असतं. आणि आपल्याला जे मिळेल ते आपण अर्पण करणं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. ज्याला भक्तीनं अर्पण केलं जातं ते भगवंताला प्रिय असतं. म्हणून हा जो भेद आहे तो यांच्या ठिकाणी लाजला. विश्वरूपानं असंख्य पदार्थ निर्मिती झालेली आहे, पण दुसऱ्या बाजूनं शिवशक्ती म्हणजे अद्वैताचा सागर आहे आणि तो किती खोल आहे हे त्या भेदाला समजलं नाही. तो शोधायला गेला आणि त्याच्यामध्ये बुडूनच गेला, म्हणजे एकरस झाला, एकरूप झाला. एवढा विश्वाचा विराट सागर मांडून जणू शिवशक्ती आपल्याच एकात्मतेची खोली किती आहे हे तो भेद शोधत असतो आणि त्याच्यामध्ये तो लज्जित होतो किंवा त्याला लाज वाटते. बघा, काही जण असे असतात बरं का, चला यांच्या घरात आपण एक मिठाचा खडा टाकून बघूया संसारामध्ये, आणि तो येतो आपल्याला काहीतरी सांगायला लागतो आणि मग तोच लज्जित होतो की नाही, यांचा भेद, यांच्या घरामध्ये तुम्ही भांडण करू शकत नाही. लक्ष्मीच्या बाबतीत ते असं सांगतात ना की ते प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी जात असते आणि कुठं वादविवाद चालला असेल की बरोबर त्या ठिकाणी तिचं जे दुसरं रूप आहे, अवदसा म्हणतो किंवा कुलक्ष्मी म्हणतो, ती प्रवेश करते. पण जिथे शांतता आहे, जिथे चांगलं आहे, अशा ठिकाणी लक्ष्मीसुद्धा निवास करते. आता मानसी कणेकर म्हणतात की भासमान भेद आहे, हा भास होतोय, आपल्याला भास होतोय, आणि तो लाजून शिवशक्ती दाम्पत्याच्या प्रेमैक्य रसात बुडी मारतो.
इथे या अभेद आनंद लीला विलासात भेदभावाला जागाच उरत नाही. इतकं प्रेम करावं, इतकं प्रेम करा. एकमेकाला समजून घ्या. पण काहीतरी आपलं चुकतं, काहीतरी अडचणी येतात आणि आपण या भेदाला खतपाणी घालतो आणि तो भेद वाढत 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 इतका विकोपाला जातो की अगदी तट दोन वस्तू तुटाव्यात तशा त्या तुटल्या जातात. वस्त्र जसं दुभं आहे, कापून दोन भाग करावेत, तसं हे प्रेम हे दुभंगायचं नाही आहे, ते एकरसात ठेवायचे. तर आपल्या घरातील हे जे काही घटस्फोटाचे किंवा ह्याचे जे प्रसंग येत आहेत किंवा अनुभवायला लागतात, अगदी जवळच्यांना लागतात, ओळखीच्यांमध्ये येतात, तिथेसुद्धा समजूत घालण्याचं काम, प्रेम देण्याचं काम, प्रेमानं जोडण्याचं काम हे आपल्याला करता येईल. जे ज्ञानेश्वरांच्या एकत्वाच्या बैठकीवर आपण बसू शकतो. असा काही अधिकार नाही की फक्त ज्ञानदेवानीच ती एकत्वाची बैठकीवर बसायचे. त्यांची बैठक ही एकत्वाची आहे. आणि तर मग आपल्याला ह्या विराटाचा अनुभव घेता येईल का? ज्ञानेश्वरांचं अनुभवामृत हा जणू काही रसिक वाचकांसाठी किंवा रसिक श्रोत्यांसाठी आस्वादात्मक असा भाग आहे. जसं आपण काही ठिकाणी असं असतं बघा, अशी एखादी काय म्हणू आपण अन्नछत्र असतात की कुणालाही तिथे प्रवेश असतो आणि मग प्रत्येकजण जाऊन तिथला जर आस्वाद घ्यायला लागलो तर किती चांगलं आहे. मग समीक्षा या शब्दामध्ये सम अधिक इक्षा, सम म्हणजे चांगल्या प्रकारे, इक्षा म्हणजे पाहणं किंवा समत्वानं पाहणं, म्हणजे लेखकाच्या पाहण्याशी आपण सुद्धा समत्वानं पाहायचं, समतोल संतुलन बाळगायचं, असा जो अर्थ अभिप्रेत आहे तो आपण प्रत्येकानं आचरणात आणूया. आणि ही जी काही अनुभवाची शिदोरी आहे, अमृताचं कलश आहे, हा आपल्यामध्ये पण कसा आपल्याला समोर ठेवता येईल, त्याचा आस्वाद घेता येईल की आपल्या अंतःकरणात त्या कलशातलं अमृत कसं पाझरेल ह्याचा प्रयत्न करूया. मला असं वाटतं आज आपण इथेच थांबूया. सुरुवातीलाही खूप वेळ झालेला आहे. उद्या 10वी ओवी पाहूयात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. म्हणा आरती सगळे आहात तिथेच. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. छान वाटलं. आता उद्या काकांना सांगायला पाहिजे होती फक्त आरती म्हणायला, काही हरकत नाही. एकेकानी म्हणायची असं मी म्हणतीये सगळ्यांना.
अशी सुरुवात करूया की